नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोनाली स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं. मित्रांनो, आपण राज्यसेवा मुख्यचा सामान्य अध्ययन 4 GS 4चे आपण 1 ते 50 प्रश्न बघितले पहिल्या पार्टमध्ये. मित्रांनो, आता आपलं आयोगाने 30 मे रोजी फायनल आन्सर की रिलीज केली. त्यामध्ये 1 ते 50 प्रश्नामध्ये म्हणजे कुठलाही प्रश्न रद्द केलेला नाही आहे. आता पुढच्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत पुढच्या प्रश्नांचे ॲनालिसिस आणि कुठले प्रश्न आयोगाने रद्द केले ते पण आपल्याला बघायचं आहे. तर या पाठमध्ये आपण 51 ते 100पर्यंतचे प्रश्न बघूया. तर चला तर मग प्रश्न क्रमांक 51 आहे, खालील विधाने विचारात घ्या. भारत शासनामार्फत 2005-06 मध्ये राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाची सुरुवात करण्यात आली. कुठले की नॅशनल हॉर्टिकल्चर्स मिशन वॉज लॉन्च बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन 2005-06. आणि स्टेटमेंट बी आहे, 2015-16 पासून महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यात एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान राबवण्यात येत आहे. फ्रॉम 2015-16 द मिशन्स फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर्स इज इम्प्लिमेंटेड इन 34 डिस्ट्रिक्ट्स ऑफ महाराष्ट्र. तर मित्रांनो, स्टेटमेंट 1 आणि बी हे दोन्ही पण करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 52 खालील विधाने विचारात घ्या. स्टेटमेंट ए आहे, सुधारित व्याज सबवेन्शन योजना ही शेतकऱ्यांना अनुदानित व्याज दरात दीर्घकालीन पतपुरवठा करते. स्टेटमेंट बी आहे, या योजनेअंतर्गत जर एखाद्या शेतकऱ्याने वेळेवर कर्जाची परतफेड केली तर त्याला वार्षिक 4% दराने कर्ज मिळते. तर स्टेटमेंट बी बरोबर आहे. तर स्टेटमेंट एमध्ये दीर्घकालीन पतपुरवठा करते असे दिले, तर यामध्ये अल्प मुदतीचे कर्ज पतपुरवठा करते. तर स्टेटमेंट ऑप्शन क्रमांक केवळ बी योग्य आहे. मित्रांनो, हे जे धोरण आहे हे 2006-07 पासून लागू झालेले आहे आणि ही योजना 2022-23 आणि 24-25 या वर्षासाठी राबवण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 53 आहे, गोपाळ रत्न पुरस्कार कशासाठी दिला जातो? तर सर्वोत्तम AI तंत्रज्ञान, सर्वोत्तम डेअरी शेतकरी, सर्वोत्तम दूध उत्पादक कंपनी, सर्वोत्तम सहकारी डेअरी. तर वरीलपैकी सर्वसाठी हा गोपाळ रत्न पुरस्कार दिला जातो. तर ऑप्शन क्रमांक 4 इज राईट आन्सर, ऑल ऑफ द अबव. क्वेश्चन नंबर 55 आहे, प्रमुख ज्वारी उत्पादक राज्यांमध्ये 2021-22 या वर्षातील ज्वारी उत्पादकता दर हेक्टरी किलोग्रामनुसार राज्यांची त्यांच्या क्रमवारीनुसार आपल्याला जोडायला लावायचं आहे. तर राज्य आणि त्यांची क्रमवारी दिलेली आहे. तर राज्यांमध्ये उत्तर प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश दिले आणि त्यांची क्रमवारी आपल्याला लावायची आहे ज्वारी उत्पादकतेमध्ये. तर उत्तर प्रदेशची क्रमवारी जी आहे ना ती तिसरी आहे आणि आपल्याला ऑप्शनमध्ये फक्त एमध्ये आपल्याला ऑप्शन क्रमांक 4मध्ये दिसते ओन्ली उत्तर 3 दिसते. तर उत्तर इथेच भेटते की उत्तर प्रदेशची क्रमवारी ही तिसरी आहे, तेलंगणाची 4th आहे, चौथी मध्य प्रदेशची दुसरी आहे आणि आंध्र प्रदेशची पहिली आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 इज राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 55 आहे, भारतीय शेतमाल किंमत धोरणाची उद्दिष्ट कोणती आहे ते आपल्याला ओळखायचे. तर कृषी क्षेत्रात बाजारवाढा निर्माण करणे, शेतमाल किंमत वाढीच्या काळात उत्पादकांचे संरक्षण करणे, शेतकऱ्यांना किमान उत्पन्न मिळवून देण्याची हमी देणे आणि कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापरास उत्तेजन देणे. तर मित्रांनो, यामध्ये स्टेटमेंट बीमध्ये की शेतमाल किंमत वाढीच्या काळात उत्पादकांचे संरक्षण करणे हे शेतमाल किंमत धोरणाची उद्दिष्टे नाही आहे. तर मग स्टेटमेंट बी तर रॉंग आहे. तर मग ऑप्शन क्रमांक 2 रॉंग ठरणार आहे, 3rd रॉंग ठरणार आहे आणि 4th रॉंग ठरणार आहे. राहिलं काय, ए, सी आणि डी हे आपलं उत्तर आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 ECD इज करेक्ट आन्सर. सो क्वेश्चन नंबर 56 आहे, महाराष्ट्रातील सहकारी कायद्यांबाबत खालील विधाने दिलेले आहे आणि त्यातलं योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर महाराष्ट्र सावकारी नियम कायदा 2013 आणि महाराष्ट्र सहकारी दुग्ध संस्था कायदा
60. तर मित्रांनो, हा जो महाराष्ट्र सावकारी नियमन कायदा आहे हा 2014 सालचा आहे आणि हा अध्यादेश कधी काढला होता? 16 जानेवारी 2014 पासून लागू करण्यात आलेला आहे. आणि महाराष्ट्र सहकारी दुग्ध संस्था हा 1961 पासून आहे. 61चा कायदा आहे. तर स्टेटमेंट ए आणि बी दोन्हीही रॉंग ठरतात आणि आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. क्वेश्चन नंबर 57 आहे, सहकारी संस्थांच्या निबंधकांच्या बाबतीत खालीलपैकी सत्य विधाने ओळखायची आहेत. सहकारी संस्थांच्या तर स्टेटमेंट 1 आहे, सहकारी निबंधकांच्या कार्याची व्याप्ती वाढल्यामुळे जून 1991 पासून सहकारी निबंधकांचे पदनाम सहकारी संस्था आयुक्त आणि व निबंध असे विस्तारण्यात आले. स्टेटमेंट बी आहे, महाराष्ट्रातील सर्व सहकारी संस्थांवर सहकार आयुक्त निबंधक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे नियंत्रण असते. स्टेटमेंट सी आहे, सहकार आयुक्त व निबंधकांची नेमणूक केंद्र सरकारद्वारे केली जाते. आणि डी आहे की महाराष्ट्रात एकूण 9 विभागीय सहनिबंधक नियुक्त केले जातात. तर यामध्ये जे स्टेटमेंट बी आहे की महाराष्ट्रातील सर्व सहकारी आयुक्त आणि निबंधक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे नियंत्रण असते. स्टेटमेंट बी बरोबर आहे आणि महाराष्ट्रात एकूण 9 विभागीय सहनिबंधक नियुक्त असतात. तर यामध्ये ऑप्शन क्रमांक बी आणि डी हे बरोबर आहे. तर स्टेटमेंट ए आणि सी हे रॉंग आहे. तर केंद्र सरकारद्वारे यांची नेमणूक केली जात नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 सी, बी आणि डी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 58 आहे, 1990च्या कालखंडात औद्योगिक क्षेत्राची कामगिरी असमाधानकारक असण्याची कारणे कुठली आहे? डॅश डॅश आर द कॉजेस ऑफ अनसॅटिस्फॅक्टरी इंडस्ट्रियल परफॉर्मन्स इन 1990s. सो मंदगती गुंतवणूक आहे, बाह्य स्पर्धेचे आव्हान आहे, पायाभूत सुविधांचा अभाव आहे आणि ग्राहकांच्या मागणीतील विरोधाभास. तर वरीलपैकी सर्व ही जी कारणे आहेत ती असमाधानकारक होती 1990च्या कालखंडात औद्योगिक क्षेत्राची कामगिरीच्या बाबतीत. हे सर्व असमाधानकारक असण्याची कारणे आहेत. तर ऑप्शन क्रमांक सी, ए बी सी इज आर करेक्ट. क्वेश्चन क्रमांक 59 आहे, 1991च्या औद्योगिक धोरणानुसार विदेशी गुंतवणुकीची डॅश डॅश आवश्यकता आहे. सो आधुनिकीकरणासाठी, निर्यात वाढीसाठी, कर्जफेडीसाठी, औद्योगिक विकासासाठी आणि तंत्रज्ञान सुधारण्यासाठी. तर निर्यात वाढीसाठी आणि कर्जफेडीसाठी ही जी औद्योगिक विदेशी गुंतवणुकीसाठी आवश्यकता आपल्याला नाही आहे. सो ऑप्शन क्रमांक ए, सी आणि डी, ऑप्शन क्रमांक 4 ही ए, सी, डी आणि ही विधाने बरोबर आहेत. क्वेश्चन नंबर 60 आहे, विधान 1 आणि विधान 2 दिलेले आहेत. की विधान 1 आहे, बी महाजन समितीने भारतातील साखर उद्योगांसंबंधीचा आपल्या शिफारशीसह समितीचा अहवाल एप्रिल 1998 मध्ये भारत सरकारला सादर केला होता. आणि बी विधान आहे की डी कपूर समितीने पेट्रोकेमिकल्स उद्योगांसंबंधीच्या शिफारशीसह आपला अहवाल 1986 साली भारत सरकारकडे दिला होता. तर मित्रांनो, दोन्ही विधाने योग्य आहेत. या समितीने बी महाजन समितीने एप्रिल 1998ला भारत सरकारला सादर केला होता अहवाल आणि डी कपूरने 1986ला पण भारत सरकारकडे सुपूर्द केला होता त्यांचा अहवाल. सो दोन्ही विधाने बरोबर आहे. स्टेटमेंट 4 आर करेक्ट. प्रश्न क्रमांक 61 आहे, खालील विधाने विचारात घ्या. महाराष्ट्र शासनाने मार्च 2021 मध्ये कॅरव्हन पर्यटन धोरण मंजूर केले. आणि स्टेटमेंट बी आहे,
स्टेटमेंट बी आहे कारवा पर्यटन धोरण 2021 अंतर्गत स्कुबा डायव्हिंग, वॉटर रेपलिंग, ट्रेकिंग यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने मार्च 2021मध्ये कारवा पर्यटन धोरण मंजूर केले. तर स्टेटमेंट 1 तर बरोबर आहे. आणि हे जे धोरण होते कारवा पर्यटन धोरण हे 2016मधील तरतुदीनुसार कोविड-19च्या पार्श्वभूमीवर सुरक्षित पर्यटनाच्या दृष्टीने हे जे पर्यटक होते ते खाजगी वाहनाने प्रवासास प्राधान्य देत होते. आणि ते पाहता राज्य सरकारने जे कॅरव्हन पार्क या सुविधा पर्यटकांना उपलब्ध करून दिल्या होत्या. आणि या सुविधा ज्या कॅरव्हन आणि कॅरव्हन पार्क आहे या सुविधा पर्यटकांना उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात हे कॅरव्हन पर्यटन धोरण राबवण्यास मान्यता मिळाली होती. तर स्कुबा डायव्हिंग, वॉटर रेपलिंग किंवा ट्रेकिंग यांचा या अंतर्गत समावेश होत नाही. तर आपल्याला विधान बरोबर कुठले ओळखायचे तर ऑप्शन क्रमांक 1 इज अ करेक्ट आन्सर. 62 क्वेश्चन क्रमांक 62 आहे खालीलपैकी कुठली विधाने बरोबर आहेत? बरोबर विधाने ओळखायची. स्टेटमेंट 1 आहे की प्रतिभूती बाजाराशी संबंधित सर्व मध्यस्थ सेबीद्वारे नियमित केले जातात. आणि स्टेटमेंट बी आहे की भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ, त्यालाच आपण सेबी असे म्हणतो. आपण त्याला. सेबीला आपण सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया असे म्हणतो. तर स्टेटमेंट बीमध्ये दिले की भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाची स्थापना 1998मध्ये झाली. स्टेटमेंट सी आहे चक्रवर्ती समितीच्या शिफारशीवर सेबीला 1992मध्ये वैधानिक मान्यता देण्यात आली. तर स्टेटमेंट 1 आणि बी हे दोन्ही योग्य आहेत. तर स्टेटमेंट सीमध्ये दिले की चक्रवर्ती समितीच्या शिफारशीवर 1992ला वैधानिक मान्यता देण्यात आली आहे. तर चक्रवर्ती नसून एम नरसिंहन समितीच्या शिफारशीवर सेबीला वैधानिक मान्यता मिळाली 1992मध्ये. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ए आणि बी बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 63 आहे नरसिंहन समितीच्या. आपल्याला आता आपण बघितलं की नरसिंहन समिती पण विचारली आणि आता पुढचा पण प्रश्न नरसिंहन समितीवर आला आहे. क्वेश्चन 63 आहे नरसिंहन समितीच्या 1961च्या शिफारसीचे हेतू विचारले आपल्याला. तर स्टेटमेंट ए आहे परिचालन लवचिकतेचे प्रमाण निश्चित करणे. बी आहे सार्वजनिक बँकांना निर्णय प्रक्रियेमधील अंतर्गत स्वायत्ता निश्चित करणे. आणि स्टेटमेंट सी आहे की बँकेतील व्यावसायिकता मोठ्या प्रमाणात निश्चित करणे. आणि स्टेटमेंट डी आहे की वरीलपैकी सर्व दिलेले आहेत. तर वरीलपैकी सर्व फक्त डी, त्यामध्ये वरीलपैकी सर्व. तर हे सगळे नरसिंहन समितीच्या शिफारशीचे हेतू होते. तर ऑप्शन क्रमांक 4 राईट आन्सर वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 64 आहे खालील विधाने विचारात घ्या. 2018मध्ये RBIने स्थायी ठेव सुविधा सुरू केली. आणि स्टेटमेंट बी आहे बँकेच्या सुट्ट्या वगळता आठवड्यातील सर्व दिवस स्थायी ठेव सुविधा उपलब्ध असेल. स्टेटमेंट सी आहे स्थायी ठेव सुविधा ही लवचिक दर रिव्हर्स रेपो रेट ऐवजी असेल. तर मित्रांनो, हा प्रश्न आहे ना आयोगाने रद्द केलेला आहे 64. तर 2018मध्ये ही RBIने सुरू केली होती ही व्यवस्था. आणि याचा पर्पज काय होता की SDF इज टू रिड्यूस द एक्सेस ऑफ इलिक्विडिटी ऑफ 8.5 lakh crore इन द सिस्टीम अँड कंट्रोल द इन्फ्लेशन. आणि SDF हे रिव्हर्स रेपोसारखेच काम करते, परंतु काही बाबतीत हे भिन्न असते. SDF हे त्यालाच आपण स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी असे म्हणतो. SDF हे रिव्हर्स रेपोसारखेच काम करते
फक्त काही बाबतीत भिन्न असते, पण आयोगाने आपल्याला चुकीचं ओळखायचं होतं. वरीलपैकी हे यांनी पहिल्या आन्सर कीमध्ये बी आणि सी चूक दिलं होतं, पण हे सर्वच ऑप्शन माझ्या मते करेक्ट आहे आणि त्यामुळे आयोगाने हा प्रश्नच रद्द केलेला आहे. सो पुढचा प्रश्न बघूया आपण. क्वेश्चन नंबर 65. अनुदान योजना ह्या स्टिरॉइड सारख्याच असतात. अनुदान योजना या स्टिरॉइड सारख्याच असतात. आळशी डॉक्टरांना त्यांच्या अज्ञानी रुग्णांना स्टिरॉइडचा डोस द्यायला आवडते आणि स्टिरॉइडमुळे काही काळ बरे वाटते. रुग्णाला त्वरित आराम मिळतो, परंतु हा रुग्णाचा आजार कायम बरा करण्याचा उपाय नाही. तर हे विधान कोणी केले होते ते आपल्याला ओळखायचे आहे. तर हे विधान हे किशोर जेठनंदानी यांनी केले होते अनुदान योजनांच्या बाबतीत. सो ऑप्शन क्रमांक 2 किशोर जेठनंदानी हे बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 66 आहे. पायाभूत सुविधांमध्ये डॅश डॅश हा या क्षेत्रातील गुंतवणुकीचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. मर्यादित भागीदारी, सामान्य भागीदारी, सार्वजनिक खाजगी भागीदारी की मर्यादित दायित्व भागीदारी. तर पायाभूत सुविधांमध्ये सार्वजनिक आणि खाजगी, त्यालाच आपण पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप असे म्हणतो, हा गुंतवणुकीचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 तर आपलं बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 67 आहे. 10व्या पंचवार्षिक योजनेनुसार भारतातील खालीलपैकी डॅश डॅश राज्यांमध्ये 100% खेड्यांचे विद्युतीकरण झालेले नाही विचारले आपल्याला. तर कुठले खेडे आहेत की ज्यांचे 100% विद्युतीकरण झालेले नाही आहे? तर यामध्ये ऑप्शन क्रमांक 4 मध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि आसाम आणि ओरिसा यामध्ये 100% खेड्यांचे विद्युतीकरण झालेले नाही आहे. 10व्या पंचवार्षिक योजनेनुसार नाही झालेले. तर ऑप्शन क्रमांक 4 इज करेक्ट आन्सर. प्रश्न क्रमांक 68 आहे. भारतात डॅश डॅश या ठिकाणी 4 प्रमुख जहाज बांधणी केंद्र आहेत. कोणत्या ठिकाणी 4 प्रमुख जहाज बांधणी केंद्र आहेत? तर हा प्रश्न तसा सोपा होता की कोलकाता, मुंबई, कोचीन आणि विशाखापट्टणम. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये कोलकाता, मुंबई, कोचीन आणि विशाखापट्टणम या 4 प्रमुख जहाज बांधणी केंद्र आहेत. क्वेश्चन क्रमांक 69 आहे. खालील विधाने विचारात घ्या. स्टेटमेंट 1 आहे. आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य परंतु सामाजिक आर्थिकदृष्ट्या गरजेच्या PP प्रकल्पांसाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी भारत सरकारने व्यवहार्यता अंतर्निधी योजना सुरू केली. आणि स्टेटमेंट बी आहे की प्रकल्प खर्चाच्या 20% स्वस्त कर्ज म्हणून व्यवहार्यता अंतर्निधी योजनेअंतर्गत निधी दिला जातो. तर स्टेटमेंट बीमध्ये 20% दिले, तर यामध्ये 20% नसून 40% स्वस्त कर्ज म्हणून दिले जाते. मग हे कर्ज जे आहे हे 14% व्हायबिलिटी गॅप फंडिंग ही हिस्सेदारी केंद्र सरकार आणि परियोजनेच्या सुरुवातीच्या स्थितीमध्ये अनुदान हे 20% अधिक 20% च्या रूपात प्रायोजक प्राधिकरणाकडून उपलब्ध करून दिले जाते. तर ऑप्शन क्रमांक 1 ओनली फक्त अयोग्य आहे. प्रश्न क्रमांक 70 आहे. 70 डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखालील बँकिंग क्षेत्रातील सुधारणा समितीने आपला अहवाल भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयास डॅश डॅशमध्ये सादर केला. तर एम नरसिंहमची समिती आहे ना, एम नरसिंहम यांच्या अध्यक्षतेखाली बँकिंग क्षेत्रातील सुधारणा समितीने आपला अहवाल एप्रिल 1998 मध्ये सादर केला होता. तर ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. कोणाला केला होता की भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयास सादर केला होता. प्रश्न क्रमांक 71 आहे. 71 भारत सरकारच्या DBT त्यालाच आपण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असे म्हणतो. DBTला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असे आपण म्हणतो.
की भारत सरकारच्या DBT योजनेसंदर्भात खालील विधाने डॅश डॅश खालील विधाने योग्य आहेत. कुठले विधाने योग्य आहेत? तर स्टेटमेंट 1 मध्ये आहे DBT योजना जी आहे ती सन 2015 मध्ये सुरू केली आणि पहलसारख्या योजनेत DBTने आशादायी परिणाम दाखवले आहेत. पहलसारख्या योजनेत. आणि स्टेटमेंट सी आहे की DBT योजनेचे मुख्य निधी स्रोत परदेशी मदत आहे. तर यामध्ये स्टेटमेंट क्रमांक ऑप्शन क्रमांक 3 बी बरोबर आहे की पहलसारख्या योजनेत DBTने आशादायी परिणाम दाखवले आहेत. तर मग स्टेटमेंट 1 मध्ये की भारत सरकारने 2015 मध्ये सुरू केली होती का? तर नाही, ही योजना भारत सरकारने 2013 मध्ये सुरू केलेली आहे आणि याचे मुख्य निधी स्रोत जे आहे तर परदेशी मदत नाही आहे. तर याचा उद्देश काय आहे या DBT योजनेचा? की सरकारकडून जे मिळणारे अनुदान असते ना ते थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्याबाबत आणि पारदर्शकता यावी आणि लाभार्थी मध्यस्थ आणि दलालांच्या तावडीतून येऊ नये म्हणून ही योजना आहे. आणि DBT या सरकारचे पेमेंटचा उद्देश आहे. तर परदेशी स्रोत नाही आहे. तर ही योजना थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते. जो निधी असतो अनुदान मिळते भारत सरकारकडून. तर ऑप्शन क्रमांक बी, ओनली बी करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 72 आहे 1950 मध्ये कोहलिन क्लर्क यांनी केलेल्या अंदाजानुसार चीन, भारत, पाकिस्तान या देशांनी त्यांच्या वाढत्या श्रमशक्तीला सामावून घेण्यासाठी आणि त्यांच्या पूर्वीच्या उत्पादकतेचा दर वाढवण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाच्या डॅश डॅश टक्के बचत करण्याचा इशारा दिला होता. तर मित्रांनो, तर यामध्ये किती टक्के बचत करण्याचा इशारा दिला होता? की 12.5% बचत करण्याचा इशारा दिला होता कोहलिन क्लार्क यांच्या अंदाजानुसार. तर स्टेटमेंट 4 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 73 आहे 73 बँकेतर वित्तीय संस्था आणि त्यांची स्थापना वर्ष दिलेली आहे. त्यांच्या जोड्या लावायच्या आहे आपल्याला. बँकेतर वित्तीय संस्था त्यामध्ये ICICI आहे, IDBI आहे, CDBI आहे आणि IFCI आहे. तर सगळ्यात पहिले जर IFCI बँकची स्थापना वर्ष आहे ती जी IFCI बँक आहे ती जुलै 1948 मध्ये स्थापना झाली होती. जुलै 1948 मध्ये. तर मित्रांनो, मला ऑप्शनमध्ये दिसते की ओनली डी मध्ये इथे 1 दिसते. तर मला उत्तर भेटलं आहे की ऑप्शन क्रमांक 2 उत्तर असणार आहे. तर बाकीचं पण बघूया आपण. ICICI जानेवारी 1955 मध्ये स्थापन झाली होती. IDBI जुलै 1964 आणि CDBI जी आहे ती एप्रिल 1990 मध्ये. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 74 कथन 1 आहे. कथन 1 आहे की जानेवारी 2001 मध्ये भारत सरकारने देशांतर्गत जलवाहतूक धोरणाला मान्यता दिली. देशांतर्गत जलवाहतूक धोरणाला मान्यता दिली. आणि कथन 2 आहे रेल्वे आणि रस्ते वाहतूक हे एकमेकांना पूरक असतात. तर स्टेटमेंट 3 1 आणि 2 दोन्हीही नाही सॉरी स्टेटमेंट 4 1 आणि हे 2 दोन्हीही सत्य आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 75 आहे की लक्झरी पर्यटन रेल्वे आणि त्या सुरू होण्याचे वर्ष खाली दिले आहेत आणि त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत. या ज्या लक्झरी पर्यटन रेल्वे आहेत ते कधी सुरू झाल्या होत्या ते आपल्याला बघायचं आहे की महाराजा एक्सप्रेस जी आहे ती 2010ला सुरू झाली होती. किती? 2010ला. तर ऑप्शनमध्ये ओनली एचं इथे 3rd दिसते. सेकंड ऑप्शनमध्ये एचं 3rd दिसते. तर
उत्तर इथेच आहे. गोल्डन चॅरिओट आहे ही 2008मध्ये आणि पॅलेस ऑन व्हील हे 1982मध्ये सुरू झाली होती. आणि डेक्कन ओडिसी मित्र म्हणजे सगळ्यांना परिचित असणार आहे. डेक्कन ओडिसी ही 2007मध्ये सुरू झाली होती. तर ऑप्शन क्रमांक सेकंड हे आपलं आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 76 आहे. मुंबई नागपूर समृद्धी कॉरिडॉर डॅश डॅशमधून जातो. तर तो किती जिल्ह्यात, किती तालुक्यात आणि किती खेड्यांमध्ये जातो? तर जो मुंबई नागपूर समृद्धी कॉरिडॉर आहे हा 10 जिल्हे 30 तालुके आणि 354 खेड्यातून जातो. 10 जिल्हे 30 तालुके आणि 354 खेड्यांमधून जातो. तर मित्रांनो हा प्रश्न आयोगाने म्हणजे रद्द केलेला आहे. क्वेश्चन नंबर 76 हा आयोगाने रद्द केलेला आहे. हा जो मुंबई नागपूर समृद्धी कॉरिडॉर आहे याचे अंतर हे 701 किलोमीटर आहे. किती? 701 किलोमीटर आहे. आणि याची प्रकल्प किंमत जी आहे ती 55,000 कोटींची आहे. अधिकृतपणे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र समृद्धी महामार्ग म्हणून ओळखला जातो. आणि हे जे जिल्हे आहे जे आपण 10 जिल्ह्यांमध्ये जातो ते जिल्हे कोणते आहेत? मग नागपूर आहे, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, नाशिक आणि अहमदनगर आणि ठाणे असे 10 जिल्हे त्यामधनं हा महामार्ग जातो. आणि या प्रवासाचा वेळ किती आहे? तर 8 तास 8 हॅवर्स हा प्रवासाचा वेळ आहे मुंबई नागपूर समृद्धी कॉरिडॉरचा. तर हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे. प्रश्न क्रमांक 77 आहे. प्रमुख बंदर प्राधिकरण कायदा 2021 डॅश डॅश रोजी अधिसूचित करण्यात आला. तर 18 फेब्रुवारी 2021 रोजी हा अधिसूचित करण्यात आला. किती? 18 फेब्रुवारी रोजी. प्रश्न क्रमांक 78 आहे. भारताने हळदीवरील पेटंटची जी लढाई आहे हे जेव्हा लढाई जिंकली होती भारताने तर तेव्हा CSIRचे महासंचालक कोण होते? तर डॉक्टर R.A. माशेलकर हे त्यावेळेसचे महासंचालक होते. प्रश्न क्रमांक 79 आहे. निर्यात प्रोत्साहनासाठी भारतीय निर्यातदारांना भारत सरकारकडून प्रोत्साहन दिले जाते. तर ऑप्शन क्रमांक स्टेटमेंट ए आहे रोख मदत, कर प्रतिगृह आणि आयात लाभ. तर सगळेच जे आहे हे सगळेच वरीलपैकी सर्व हे आपले ऑप्शन आहे की निर्यात प्रोत्साहनासाठी भारतीय निर्यातदारांना रोख मदत, कर प्रतिगृह आणि आयात लाभ हे प्रोत्साहन दिले जाते. प्रश्न क्रमांक 80 आहे. डॅश डॅश हे बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या वाढीचे कारणे नाहीत. तर विपणन श्रेष्ठत्व उत्कृष्टता, भाषा श्रेष्ठत्व उत्कृष्टता, वित्तीय श्रेष्ठत्व उत्कृष्टता की तांत्रिक श्रेष्ठत्व उत्कृष्टता. तर मित्रांनो यामध्ये जे भाषा श्रेष्ठत्व उत्कृष्टता आहे ना हे बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या वाढीचे कारण नाही. तर ऑप्शनमध्ये ऑप्शन क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे. तर कारण कुठले मग विपणन श्रेष्ठत्व आहे, वित्तीय श्रेष्ठत्व आहे आणि तांत्रिक श्रेष्ठत्व आहे. प्रश्न क्रमांक 81 आहे. कथन एक दिलं आहे. कथन एक आहे की 2016-17मध्ये भारताच्या निर्यातीमध्ये अभियांत्रिकी वस्तूंनी प्रथम स्थान पटकावले निर्यातीमध्ये. आणि कथन 2 आहे. एकूण निर्यात उत्पादनाच्या जवळपास 3/4 हिस्सा उत्पादित वस्तूंच्या निर्यातीचा होता. तर मित्रांनो यामध्ये ऑप्शन क्रमांक 1 1 आणि 2 दोन्ही पण विधाने सत्य आहेत. प्रश्न क्रमांक 82 आहे. 82 अवमूल्यन दिनांक आणि अवमूल्यनाची टक्केवारी खाली दिली आहेत आणि त्याच्या जोड्या लावायच्या आहे आपल्याला. तर
36 सप्टेंबर 1949ला किती टक्के अवमूल्यन झाले होते? तर यामध्ये 30.5% हे अवमूल्यन झाले होते 26 सप्टेंबर 1955ला. तर एचं सेकंड असणार आहे. तर आपण ऑप्शनमध्ये बघूया की एचं सेकंड कुठे दिसते, तर हे इथे ऑप्शन क्रमांक 1मध्ये दिसते की 1949ला 3.5% अवमूल्यन झालं. 6 जून 1966ला 36.5%, 1 जुलै 1991ला 9.5% आणि 15 जुलै 1991ला 2% अवमूल्यन झालं. तर ऑप्शन क्रमांक 1 करेक्ट आन्सर. प्रश्न क्रमांक 83 आहे. कथन दिले की कथन 1मध्ये आहे की चालू महसुलातून द्याव्या लागणाऱ्या व्याजामुळे सार्वजनिक कर्जाचा बोजा वाढला आहे. आणि कथन 2मध्ये दिले की सार्वजनिक कर्जाच्या परतफेडीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी वित्तीय साधनांचा वापर केल्यामुळे खाजगी क्षेत्राला उपलब्ध होणाऱ्या निधीची कमतरता भासते. तर मित्रांनो, ही दोन्ही पण विधाने बरोबर आहे. ऑप्शन कथन 1 आणि 2 दोन्ही पण योग्य आहेत. प्रश्न क्रमांक 84 आहे. खालील जोड्यांमधून अयोग्य जोडी म्हणजे इनकरेक्ट पेयर आपल्याला शोधायची आहे. अयोग्य जोडी. तर 12वे वित्त आयोग सी रंगराजन 2005-10, 13वा वित्त आयोग के सी पंत 2010-15, 14वा वित्त आयोग वाय व्ही रेड्डी 15-20 आणि 15वा वित्त आयोगमध्ये एन के सिंग आहे 2020-26. ऑप्शन डी तर बरोबर आहे की आता एन के सिंग आहे वित्त आयोगाचे आणि ते 2020-26पर्यंत आहे. आणि 14व्या वित्त आयोगाला पण वाय व्ही रेड्डीच होते 2015-20. यामध्ये 13वा वित्त आयोग दिला आहे. 13वा वित्त आयोग तर के सी पंत हे 10व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. 10वा वित्त आयोग. तर आपलं उत्तर की बी असणार आहे. स्टेटमेंट सेकंड बी. प्रश्न क्रमांक 85 आहे. भारतातील कामगारांसाठी डॅश डॅश ही सामाजिक सुरक्षा योजना नाही. कुठली योजना आहे की जी कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा नाही आहे, योजना नाही आहे? तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि संकीर्ण उपबंध कायदा 1952, राज्य कामगार विमा कायदा 1948, आजारी उद्योग कारखाने 1985 आणि कामगार नुकसान भरपाई कायदा 1923. तर यामध्ये सेकंड ऑप्शन बघा मित्रांनो की राज्य कामगार विमा कायदा 1948 ही योजना नाही आहे. तर ऑप्शन क्रमांक सेकंड हे आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 86 नंबरचा. त्यामध्ये कथन 1 दिले की 1991 नंतरच्या काळातील भारतीय अर्थव्यवस्थेची वृद्धी ही सेवा क्षेत्राच्या नेतृत्वाखालील वृद्धी आहे. करेक्ट आहे हे तर. आणि कथन 2 म्हणत आहे की आगामी 2 दशकांमध्ये भारताला आधुनिक अर्थव्यवस्था म्हणून पुढे जायचे असेल तर औद्योगिकरणाची अवस्था विसरून चालणार नाही. हे पण पॉझिटिव्ह वाटते. तर ऑप्शन क्रमांक 4 ए आणि बी हे दोन्ही पण कथन 1 आणि कथन 2 दोन्ही योग्य आहेत. प्रश्न क्रमांक 87 बघूया. खालील विधाने विचारात घ्या की भारत सरकारने जुलै 2020मध्ये नवीन उद्यम नोंदणी पोर्टल सुरू केले. आणि स्टेटमेंट बी आहे की नवीन उद्यम नोंदणी पोर्टलला नोंदणीसाठी आधार कार्ड आणि पॅन कार्डची आवश्यकता नाही असे दिले. आणि स्टेटमेंट सी आहे की नवीन उद्यम नोंदणी पोर्टल अंतर्गत सूक्ष्म लघु मध्यम उद्योग म्हणून नोंदणी करण्यासाठी कोणतीही कागदपत्रे किंवा पुरावा अपलोड करण्याची आवश्यकता नाही. तर यामध्ये जर स्टेटमेंट बी बघितलं ना मित्रांनो की यामध्ये
नोंदणीसाठी आधार कार्ड आणि पॅन कार्डची आवश्यकता नाही दिली तर हे आवश्यक आहे. स्टेटमेंट तर बी रॉंग ठरते. तर मग ऑप्शन क्रमांक हे तर चूक असणार आहे. हे पण आहे ए आणि सी सत्य आहे मित्रांनो. आपल्याला सत्य विधानं शोधायची होती. तर ए आणि सी सत्य आहे. आधार कार्ड आणि पॅन कार्डची आवश्यकता आहे. प्रश्न क्रमांक 88 आहे. खालील विधाने विचारात घ्या. स्टेटमेंट ए आहे 2021-22च्या कालावधीत औषधे उत्पादनात भारतीय उद्योग हा जगात 5व्या क्रमांकावर होता. आणि स्टेटमेंट बी आहे की 2020-21मध्ये या कालावधीत एकूण फार्मा निर्यात $24.4 अब्ज, तर या विरुद्ध एकूण फार्मा आयात $19.5 अब्जांची होती. तर मित्रांनो हे दोन्ही पण विधाने चुकीचे आहे. ऑप्शन 4 आपलं उत्तर आहे की 21-22मध्ये जे 5व्या क्रमांकावर नसून आपण 4थ्या क्रमांकावर होतो. त्याचं किती टक्के वाटा 4थ्या क्रमांकावर होतो, किती 4th क्रमांकावर होतो आणि 8% वाटा होता त्यामध्ये. आणि यामध्ये $24.4 अब्ज तर होती. पण त्या विरुद्ध जी फार्मा आयात होती ना ती 7 अब्ज होती. मी खूप सर्च केलं आणि त्यामध्ये मला गुगलवर सापडले 7 अब्जांची होती US डॉलर. तर स्टेटमेंट बी पण चुकीचं आहे. सो ए आणि बी चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 89 आहे. 1973-74च्या तुलनेत सन 1999-2000मध्ये एकूण दारिद्र्याचे प्रमाण जलद गतीने सर्वात जास्त प्रमाणात कमी करणारी राज्ये ओळखायची. 73-74च्या तुलनेत 2010मध्ये जे दारिद्र्याचे प्रमाण कमी करणारे राज्य कुठली आहे, तर मग त्यामध्ये कमी करणारे राज्य ही गोवा, पंजाब आणि जम्मू काश्मीर आहे. गोवा, पंजाब आणि जम्मू काश्मीर. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर आहे इज राईट. तर प्रश्न क्रमांक 90 आहे. 2020 आणि 25 या वित्तीय वर्षासाठी भारत सरकारने जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांसाठी सुरू केलेला राष्ट्रीय पायाभूत पाईपलाईन नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन प्रकल्पाचा निधी खालीलपैकी कोण उभारणार आहे. तर ही नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर आहे. तर मग यामध्ये केंद्र तर असणार आहे. तर यामध्ये केंद्र, राज्य सरकार आणि प्रायव्हेट पार्टनरशिप पण असणार आहे. प्रायव्हेट सेक्टर हे जे तिन्ही पण जे आहे ते निधी पुरवणार आहेत नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन या प्रकल्पाला. सर्व ऑप्शन क्रमांक 4 इज करेक्ट आन्सर. प्रश्न क्रमांक 91 खालील विधाने विचारात घ्या. स्टेटमेंट ए आहे ग्रामीण प्रत्यय पुरवठ्याचा सर्वांगीण अभ्यास करण्यासाठी प्रा. AM खुसरो यांच्या अध्यक्षतेखालील भारतीय रिझर्व्ह बँकेने RBIने भारतीय रिझर्व्ह बँकेने समिती नियुक्त केली होती. स्टेटमेंट बी आहे की प्रा. AM खुसरो समितीने पीक विमा महामंडळ स्थापन करण्याची सूचना केली होती. तर खालीलपैकी कुठली विधाने बरोबर ओळखायची आहे. तर मित्रांनो दोन्ही पण ए आणि बी हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 92 बघायचा आहे आता आपल्याला. तर 92 आहे. सन 2022-23मध्ये डिसेंबर 2022पर्यंत भारतातील शेतीच्या यांत्रिकीकरणाबाबत खालीलपैकी कुठले विधाने बरोबर आहे. तर भारतात एकूण ट्रॅक्टर विक्री संख्या 8,35,000 इतकी होती. स्टेटमेंट बी आहे भारतात एकूण ट्रॅक्टर विक्री संख्या 2021 पेक्षा 22-23मध्ये जास्त आहे. आणि स्टेटमेंट 3 आहे की भारतातील इतर राज्यांचा विचार करता उत्तर प्रदेश राज्यात एकूण ट्रॅक्टर विक्री संख्या सर्वात जास्त आहे. तर यामध्ये जी स्टेटमेंट बीमध्ये दिली आहे की 20-21 पेक्षा सन 2022-23मध्ये जास्त नाही तर कमी होती ट्रॅक्टर विक्री संख्या.
मग स्टेटमेंट बी तर चूक आहे, ऑप्शन क्रमांक ए चुकीचं आहे. आणि तर आपलं उत्तर आहे ए आणि सी, ऑप्शन ए आणि सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 93 आहे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013, राष्ट्रीय नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट च्या अधिसूचनेनुसार सुधारित परिशिष्टासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. परिशिष्ट 1 काय होतं? पोषण मानके विहित करणे. परिशिष्ट 2 काय की वाटप किंमत विहित करणे. परिशिष्ट 3 आहे अन्न सुरक्षा वाढविण्यासाठी विविध तरतुदींची यादी तयार करणे. तर यामध्ये मित्रांनो तर आपल्याला चुकीचं विधान ओळखायचे आहे. तर यामध्ये ए आणि बी हे अयोग्य आहेत. ए आणि बी अयोग्य आहेत. मित्रांनो जे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 या कायद्यात 4 परिशिष्ट अंतर्भाव करण्यात आले आहेत. किती? 4 परिशिष्ट अंतर्भाव करण्यात आले. तर परिशिष्ट एक काय होतं की अन्नधान्यांची विक्री किंमत, त्यालाच आपण विक्री वाटप किंमत, हे परिशिष्ट 1 मध्ये अन्नधान्य विक्री वाटप होते. त्यानंतर पोषण मानके विहित करणे आणि अन्न सुरक्षा वाढवण्यासाठी विविध तरतुदींची यादी तयार करणे, अन्न सुरक्षेसाठीची प्रयोजने आणि प्रत्येक राज्याला किमान अन्नधान्य वाटप करणे. तर ऑप्शन क्रमांक 4 ए आणि बी अयोग्य आहे. सो प्रश्न क्रमांक 94 आहे, डॅश डॅश ही समिती भारत सरकारने आयात निर्यात व्यापार विवाद सोडवण्यासाठी स्थापन केली. इम्पोर्ट एक्सपोर्ट ट्रेड डिस्प्यूट बाय द इंडियन गव्हर्नमेंट. तो कोणती समिती होती ती? तर CQCTD, त्यालाच आपण त्याला इन लॉंग फॉर्म जर बघितलं, कमिटी ऑन क्वालिटी कंप्लेंट अँड ट्रेड डिस्प्यूट. कमिटी ऑन क्वालिटी कंप्लेंट अँड ट्रेड डिस्प्यूट ही जी समिती होती ती भारत सरकारने आयात निर्यात व्यापार विवाद सोडवण्यासाठी स्थापन केली होती. तर ऑप्शन क्रमांक 3 करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 94 आहे, भारत सरकारने एकूण खर्चाच्या तुलनेत शेती आणि शेतीपूरक क्षेत्रावर केलेला खर्च टक्केवारीमध्ये पंचवार्षिक योजनेच्या चढत्या क्रमाने लावायचा आहे आपल्याला. चढत्या क्रमाने लावायचं आहे. तर मग सगळ्यात पहिलं जे आपण खर्च केला होता, तर पहिल्या पंचवार्षिकमध्ये जास्त खर्च केला होता शेती आणि शेतीपूरक क्षेत्रावर. त्यानंतर कुठल्या योजनेवर केला होता? त्यानंतर 7व्या योजनेत सर्वाधिक खर्च केला होता आणि 4थ्या योजनेत थोडा कमी खर्च होता आणि 12वी जी योजना आहे त्यामध्ये आणखी कमी खर्च होता. तर चढता क्रम लावायचा होता आपल्याला. तर यामध्ये ऑप्शन क्रमांक 4 D, C आणि B हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 96 आहे, गडचिरोली जिल्ह्यातील लोकांचे दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी महाराष्ट्र बांबू विकास मंडळाने डॅश डॅश प्रकल्पाच्या पुढाकाराने एक आदर्श घालून दिला आहे. तो कुठला प्रकल्प होता? गडचिरोली जिल्ह्यामध्ये लोकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी तर गडचिरोली अगरबत्ती जो प्रकल्प आहे ह्या प्रकल्पाने एक आदर्श घालून दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 96 आहे, 97, किसान क्रेडिट कार्डबाबत कुठले विधाने बरोबर आहे? किसान क्रेडिट कार्ड. तर स्टेटमेंट 1 मध्ये की किसान क्रेडिट कार्ड भारत सरकारने 1998 मध्ये RBIच्या सहकार्याने सुरू केले. स्टेटमेंट बी आहे की किसान क्रेडिट कार्डवर शेतकऱ्यांना 12 महिन्यांकरता बिनव्याजी कर्ज प्राप्त होते. आणि स्टेटमेंट सी आहे की किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांना रोकड कर्ज सुविधा पुरवते. तर ऑप्शन क्रमांक, तर मित्रांनो ही जी किसान क्रेडिट कार्ड योजना आहे ही ऑगस्ट 1998 मध्ये RBIच्या नाही तर भारतीय बँकांच्या सहकार्याने सुरू केली होती. स्टेटमेंट
हे रॉंग आहे. आणि हे जे किसान क्रेडिट कार्ड 12 महिन्यांकरता जे व्याज आहे ते दिलं जातं, तर ही 6 महिने चक्रवाढ होईल असं व्याज दिलं जातं. ज्या किसान क्रेडिट कार्डच्या योजनेअंतर्गत कर्जावर आकारले जाणारे जे व्याज आहे ते सुमारे किती टक्के? 7% वार्षिक आहे, 7%. आणि साधे व्याज आहे. आणि देय तारखांच्या आत जर परतफेड जर केली नाही तर कार्ड दराने आणि व्याज लागू केले जाईल आणि देय तारखेच्या पुढे 6 महिने चक्रवाढ होईल. आणि किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांना रोकड सुविधा पुरवते. तर स्टेटमेंट सी बरोबर आहे. तर ऑप्शन क्रमांक सेकंड सी बरोबर आहे. 12 महिन्यांकरता नाही आहे, तर 6 महिन्यांकरता आहे. तर ऑप्शन क्रमांक सेकंड सी बरोबर आहे. तर ही जी KCC योजनेचे जे मॉडेल आहे ना ते नाबार्डने तयार केले होते. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट नाबार्डने तयार केले होते. आणि ही जी समिती होती ती RB गुप्ता समिती होती. सो पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 98 आहे. 2021-22च्या दरम्यान मेट्रिक टनमध्ये भारतीय निर्यातीच्या संदर्भात खालील फळांची चढत्या क्रमाने मांडणी करायची आहे. मेट्रिक टनमध्ये निर्यातीच्या संदर्भात. तर सर्वप्रथम आंबा येईल माझ्या मते. आंबा ऑप्शन 1 आणि 4 तर कटले जाईल. राहिलं काय? 3rd आणि 2nd राहिले. पहिलं येईल आंबा, त्यानंतर येईल संत्री, 2nd संत्री येईल. ऑप्शन 2nd बरोबर असणार आहे, PDCA. त्यानंतर द्राक्ष येईल आणि त्यानंतर केळी. हे निर्यातीच्या बाबतीत चढत्या क्रमाने आहे. तर ऑप्शन 2nd इज करेक्ट आन्सर. प्रश्न क्रमांक 99 आहे. खालील विधाने कोणती विधाने बरोबर आहे? तर स्टेटमेंट ए आहे. 2016च्या खरीप हंगामात प्रधानमंत्री फसल विमा योजना सुरू करण्यात आली. आणि प्रधानमंत्री फसल विमा योजनेत फक्त अन्न आणि तेलबिया पिकांचा समावेश आहे. तर मित्रांनो 2016-17मध्ये ही योजना सुरू केली होती. हे तर ऑप्शन बरोबर आहे. आणि याचा जो उद्देश होता ना मित्रांनो, तर याचा उद्देश काय आहे की पीक हानीपासून शेतकऱ्याला सावरण्यासाठी आर्थिक मदत पुरवणे आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनात स्थिरता आणणे आणि शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान वापरण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि कृषी क्षेत्राला पतपुरवठा करत राहणे आणि ज्यामुळे अन्न सुरक्षा लाभेल, पीक पद्धतीत बदल होईल आणि कृषी क्षेत्रात स्पर्धात्मकता येईल, कृषी तंत्रज्ञानाची वाढ होईल. तर फक्त अन्न आणि तेलबिया पिकांचा समावेश होत नाही. स्टेटमेंट 2nd चुकीचं आहे. तर ओन्ली ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे, प्रधानमंत्री फसल विमा योजना. ओके. तर प्रश्न क्रमांक 100 बघूया आपण. 1 जानेवारी 2016 पासून विकसित देशांच्या सदस्यांद्वारे आणि विकसनशील देशांच्या सदस्यांकडून कमी विकसित देशातून आलेल्या कापूस आणि कापूस संबंधित उत्पादनांना शुल्कमुक्त आणि कोटामुक्त बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल. हे विधान कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो हे विधान हे नैरोबी पॅकेजच्या संबंधित आहे. 1 जानेवारी 2016 पासून जे सदस्यांकडून जे पॅकेज आलं होतं त्यामध्ये हे तरतूद केली होती की जे कमी विकसित देशांकडून कापूस आणि त्या संबंधित उत्पादनांचे शुल्कमुक्त आणि कोटामुक्त बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल नैरोबी पॅकेजमध्ये. तर मित्रांनो इथे आपले 100 प्रश्न संपले आहे. पुढच्या पाठामध्ये आपण प्रश्न क्रमांक 101 ते 150पर्यंत प्रश्न बघणार आहोत. तर कसं वाटलं लेक्चर? आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा. थँक्यू.